नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इंग्रजीमधील 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय हा लेसनचा पार्ट 2 पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहिला होता. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जो ट्रॉय शहर आहे ते एक खूप रिच सिटी होती. त्यानंतर आपण पाहिलं होतं की ट्रॉयचा जो पॅरिस नावाचा राजपुत्र होता त्यांनी हेलनला परस्यूड केलं होतं, पळवून आणलं होतं. त्यामुळे 10 वर्षापासून ग्रीस आणि ट्रोजनमध्ये युद्ध चालू होतं. तर याचाच हा पार्ट 2 आहे. पहा पुढे काय झालं. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. शेवटी ट्रॉय हे शहर ग्रीकांनी जिंकलं, नॉट बाय फोर्स बलाने नाही, बट बाय द ट्रिक म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इथे ही म्हण लागू होते. त्यांनी शक्तीने नाही पण युक्तीने जिंकले. इट वॉज द कनिंग ओडिसियस हू थॉट ऑफ ए प्लॅन टू ऑब्टेन व्हिक्ट्री. ओडिसियस नावाचा एक धूर्त विचार करणारा माणूस होता. त्याने एक छान योजना राखली आणि ती प्लॅन घेऊन त्याने ट्रॉय हे शहर ग्रीसला जिंकून दिलं. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स ही सेड. त्या ओडिसियसने म्हटलं की एक प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूया. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. इतका मोठा की त्यात माणसे मावू शकली पाहिजेत. लेट सम ऑफ द अवर बेस्ट फायटर हाईड इन द हॉर्स. तो घोडा इतका मोठा असायला हवा की त्यात सोल्जर्ससुद्धा मावायला आहे आणि त्याचबरोबर काही बेस्ट फायटरसुद्धा मावायला पाहिजे. देन लेट अस बर्न अवर टेंट अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप. मग त्याने तंबू जाळून टाकू असं सांगितलं आणि जहाजात बसून निघून जाण्याची फक्त बहाणा करू असं सांगितलं. बेस्ट इन्स्टेड ऑफ द सेल अवे. आणि मग त्याने म्हटलं की जहाजातून दूर जाण्याऐवजी आपण रात्रीतून परत येऊ. इतक्याच दूर अंतरावर आपल्याला शिप पुढे पाठवायचे आहेत. वी विल रिटर्न इन नाईट. आपण रात्रीचं पुन्हा वापस येऊ. वेन द ट्रोजन आर स्लीप. जेव्हा ट्रॉयमधले जे ट्रोजन्स आहेत ते सगळे झोपलेले असतील तेव्हा आपल्याला पुन्हा वापस यायचं आहे असं ओडिसियसचा प्लॅन होता. वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. त्याचं असं म्हणणं होतं की रात्री आपण वापस आलं की आपण शहरावर फक्त हल्ला करू, जाळून टाकू आणि मारून टाकू सगळ्यांना. आणि याच पद्धतीने त्याने ट्रॉय हे शहर जिंकलं. पण ते नेमकं कसं घडलं हे या पार्ट 2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. The Greek leaders decided to follow the advice of wise Odysseus. हा जो ओडिसियस होता, जो अतिशय चतुर होता, सुज्ञ होता, त्या ओडिसियसने काय केलं, त्या ओडिसियसचा सल्ला मानायचा या ग्रीक लिडर्सने ठरवलं की ओडिसियसने सांगितलेली गोष्ट आपण तसंच करूया. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर अँड ग्रेटेस्ट हिरोज. पहा, एक स्किलफुल म्हणजे कुशल अभियंत्यांकडून एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला गेला. अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनालास, ओडिसियस हिमसेल्फ अँड अदर एंटर्ड इट. एक मोठा घोडा तयार झाल्यावर सर्वात महान जे महायुद्ध होते, मेनलास, स्वतः ओडिसियस आणि आणखीन काही ग्रेट हिरोज होते, ते सगळे त्याच्या आतमध्ये गेले. द लास्ट मॅन टू गो इन बिंग टू द आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रान्स. आणि सगळ्यात शेवटी काही जण आतमध्ये, या सगळ्यांसोबत काही सैनिक आतमध्ये चढले. सर्वात शेवटी ॲट लास्ट कोण चढलं, जो घोड्याचा प्रवेशद्वार उघडण्याचा आणि बंद करण्याचं गुपित ज्याला माहिती आहे, फक्त असा घोड्याचा शिल्पकार त्यामध्ये चढला, तोच फक्त आर्किटेक्ट त्यामध्ये चढला. दॅट इव्हनिंग द ग्रीक बर्न देअर टेंट्स. आणि संध्याकाळी जे बाकीचे उरलेले ग्रीक लोक होते त्यांनी आपले टेंट जाळून टाकले. सेल अवे इन देअर शिप्स. त्यांनी आपले जहाज घेऊन ते निघून गेलेत. दे डिड नॉट गो व्हेरी फार. ते खूप दूरवर गेले नाहीत. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड. फक्त एक माणूस थांबला होता. मग तो एक माणूस का थांबला होता पहा. टू परस्यूड द ट्रोजन टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. तो एक माणूस यासाठी थांबला होता की ट्रोजनला तो पटवून सांगू शकेल की हा जो घोडा आहे तुम्हाला तुमच्या नगरात न्यायचा आहे, हे सांगण्यासाठी तो तिथे एक वन मॅन सोडलेला होता. नेक्स्ट डे द ट्रोजन वोक अप. दुसऱ्या दिवशी ट्रोजन उठलेत. एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years.
त्याप्रमाणे मग त्यांना ठरलेलं होतं त्यांचं की 10 वर्ष जे करीत होते ते 10 वर्षात ते उठले, तयार झालेत आणि त्यांना माहिती होती की बाहेर जाऊन युद्ध करायचं आहे. What delight and the surprise they felt at sight they saw on the seashore outside the wall. आणि नगराच्या भिंतीपलीकडे समुद्र किनारा पाहून त्यांना केवढा आनंद आणि केवढा आश्चर्य वाटला. दे वॉज व्हेरी सरप्राईज अँड डिलाइट. खूप आनंद झाला होता. इट सीम दॅट द लॉंग सेज वॉज ओव्हर ॲट लास्ट. अगदी दीर्घकाळ टिकलेला तो एकदाचा वेढा उठलेला होता. द टेंट हॅड बीन बर्न. जे तंबू होते सगळे जळालेले होते. द शोर वॉज डेझर्ट. तो किनारा आज सामसूम झालेला होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. सगळी ग्रीक जहाजे तिथून निघून गेली होती. इट्स अ पीस ॲट लास्ट they cried, and open the wide gates, their gates, and come out in the large number on the plain. चला सर्व शेवटी शांतता झाली आहे म्हणून सगळेजण ओरडले. भिंतीचे सगळे दरवाजे उघडले. मोठ्या संख्येने ते मैदानात आले. हा पुढे काय झालं? ग्लॅड टू बी फ्री अगेन अँड डू व्हेअर दे प्लीज्ड. जिथे त्यांना आनंद मिळायचा त्या समुद्र किनाऱ्यावर आता ते जायला मोकळे होते असं त्यांना वाटत होतं. देन ही सॉ ऑन द सँड अ ह्यूज वुडन हॉर्स. मग त्यांना असं दिसलं की मोठा लाकडी घोडा तिथे आहे. दे गॅदर अराउंड इट इन द ॲस्टॉनिशमेंट फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आश्चर्यचकित होऊन त्याच्या भोवती ते गोळा झाले आणि खरोखरीच तो एक अचंबित करणारा कलाकृती असणारा तो घोडा होता. पुढे पहा काय झालं. ॲज दे वेअर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन ब्युल्ड. हा घोडा कसा तयार झाला आहे अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. आणि तो हा घोडा का मागे ठेवला. दे फाउंड अ ग्रीक विथ his hands tied together lying under it. त्यांना एक आश्चर्य पडलं होतं की हा एवढा मोठा घोडा कशासाठी केलेला असेल. इतका सुंदर घोडा. आणि त्यांना त्याच्यानंतर दिसलं की घोड्याखाली हात बांधलेला अवस्थेत एक ग्रीक त्यांना दिसला. When the Trojans dragged him out and man pretended to be very frightened of them. ट्रोजननी जेव्हा त्याला घोड्याच्या बाहेरून ओढून काढले आणि त्याला आपण अतिशय घाबरलो आहोत असे त्यांनी सुद्धा त्या माणसाने सुद्धा दर्शवले. When he was commanded to tell them why the Greek had gone and why they had left this horse behind. जेव्हा लोकांनी त्याला ग्रीक का निघून गेले आणि हा घोडा मागे का ठेवला हे सांगण्यासाठी फरमावले, खूप रागावलं, त्याला बेदारलं, तेव्हा त्याने सांगायला नकार दिला. ही प्रिटेंड, त्यांनी असं दर्शवलं टू ट्रम्बल व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. तो पहिले बोलला नाही. त्याने खूप वेळ घेतला. खूप घाबरला आहे, असं मी खूप बेदरून गेलेलो आहे असं सांगून खूप बोलायला नकार दिला. रिफ्यूज टू स्पीक म्हणजे नकार देणे. व्हेन ॲट लास्ट दे threatened to kill him and he spoke and told them this false tale. शेवटी त्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आणि जेव्हा ट्रोजननी त्याला धमकी दिली तेव्हा तो बोलायला लागला आणि त्यांनी सगळी खोटी गोष्ट, फॉल्स टेल म्हणजे खोटी गोष्ट सांगायला सुरुवात केली. The Greek are tired of the long war and have sailed away in their ships. त्याने सांगितलं की ग्रीक लोक खूप 10 वर्षापासून चाललेलं हे जे युद्ध होतं ते पाहून थकून गेले होते आणि म्हणून ते जहाजात बसून निघून गेले. ही सेड बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉक टू होम टू सो दे हॅव मेड धिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग द गॉड ऑफ द सी. त्याने असं म्हणालं पण ते भूमीपर्यंतच्या लांब लचक प्रवासालाही ते घाबरत होते. इतक्या दूर 10 वर्ष आपण इथे थांबलो होतो आणि आता वापस जायचं याला ते भिलेले होते आणि म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि ही जी समुद्र देवता आहे त्या समुद्र देवतेला तो घोडा अर्पण केला. They wanted also to kill me and offer me as a sacrifice of the sea god. आणि त्याने अजून सांगितलं की ते मलाही मारून समुद्र देवतेला बळी देणार होते. बट आय ॲक्सेप्ट अँड हाईड फ्रॉम देम. आणि मी त्यांच्यापासून निसटलो आणि त्यांच्यापासून लपून राहिलो. बट व्हाय डीड द ग्रीक मेक such a huge horse? Some of the Trojan asked. काही ट्रोजन लोकांनी विचारलं की इतका मोठा घोडा त्यांनी कशासाठी बनवला.
अँड द कनिंग ग्रीक मेड दिस रिप्लाय. आणि त्या धूर्त ग्रीकने आणखी त्याला उत्तर दिलं, आणखी एक खरी गोष्ट सांगितली. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी जर एखादी लहान वस्तू बनवली असती तर तुम्ही ती शहरात नेली असती. देन द लक वुड हॅव गोन टू द ट्रोजन्स. आणि मग त्याचं जे नशीब होतं ते तुमच्यासोबत गेलं असतं, नॉट टू ग्रीक. आणि ते ग्रीक लोकांना ते आशीर्वाद किंवा ते ग्रीक हे मिळालं नसतं. दॅट इज व्हाय दे मेड इज टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि तुमच्या दरवाजातून आज जाऊ शकणार नाही एवढा मोठा घोडा त्यांनी तयार केला. ही गोष्ट त्या मॅननी या ट्रोजनना सांगितली. पुढे पहा काय झालं. द ट्रोजन वेअर डिलाइट टू हिअर धिस. ट्रोजन्सला खूप आनंद झाला हे सगळं ऐकल्यावर. द ग्रीक हॅव गॉन दे सेड. ते फक्त म्हणू लागले ग्रीक आता गेले. अँड वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. आता या भिंतीची काहीही जास्त गरज नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ट्रॅक द हॉर्स इन. भिंतीला एक मोठा आपण होल पाडूया आणि आतमध्ये घोडा घेऊन जाऊ असं त्यांनी घोषणा केल्या. Their wise priest warned them not to do so. It may be trick that will range us, he said. त्यांचे जे ट्रोजन्स धर्मगुरू होते त्या धर्मगुरूंनी त्यांना इशारा दिला की ही इट इज मे बी ट्रिक. ही त्यांची एक ट्रिक असू शकते, युक्ती असू शकते. ते वापस येतील. ते यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. त्यांनी सांगितलं तुम्ही जर ही भिंत पाडली तर शहरावर मोठं संकट तुम्ही आणणार आहात. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. पण त्यांनी ते इतके उत्साहित होते की 10 वर्षानंतरचा हा वेढा उठून गेला की त्यांनी त्यांचे जे धर्मगुरू होते त्यांच्या बोलण्याकडे कोणतंही अटेन्शन दिलं नाही, कोणतंही लक्ष दिलं नाही. दे ब्रोक डाऊन द पार्ट ऑफ दिअर स्ट्रॉंग वॉल इन द ऑर्डर टू ट्रॅक द हॉर्स इन. आणि त्यांनी घोडा आत ओढून नेण्यासाठी मोठा भिंतीचा भाग तोडून टाकला आणि घोडा आतमध्ये नेला. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रंक अँड सेलिब्रेटेड. त्या संपूर्ण दिवशी सर्व ट्रोजननी मेजवानी करून दारू पिऊन समारंभ साजरा केला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. समारंभ अर्थातच संपल्यानंतर ते झोपायला गेले, गाढ झोपी गेले. बट दॅट डे ऑफ रिजॉइसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट टू एरर अँड डेथ. परंतु त्या आनंदाचा दिवसोपाठोपाठ भय आणि मृत्यूची रात्र येणारच होती, कारण की ती तशी ओडिसियसनी ठरवलेली होती. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ग्रीक जहाज फार दूरवर गेलेली नव्हती. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय अँड आयलँड. ते एका बेटाच्या मागे झाकली गेल्यावर ते लपून बसले होते. They had lowered their sail and dropped anchor and waited for the night. त्यांनी त्यांच्या जहाजांची शिडे उतरवली, नागे टाकले आणि रात्रीची वाट पाहत बसले होते. अंधार पडल्यावर त्या जहाजाचा तांडा परत फिरला. इन द डार्कनेस द फिट sailed back. ते वापस आले. The leading ships which was Agamemnon's bore and red light high on its mast. त्यात ॲगॅमेमनॉनचे जहाज सर्वात पुढे होते. त्यांच्या उंच ढोल तळकाठीवर लाल दिवा लागलेला होता. The Greek who was watching for the returns to the fleet crept the wooden horse and gave the signal. जो ग्रीक होता, जो तांडा परत करून फिरवण्यावर लक्ष ठेवून बसलेला ग्रीक होता, त्यांनी लाकडी घोड्याखाली सरपटत गेला आणि त्याने इशारा दिला. द साइड ऑफ द हॉर्स ओपन. त्या घोड्याची एक बाजू उघडली. द ग्रीक्स क्लाइम आउट अँड ओपन द गेट्स. घोड्यांची एक बाजू उघडली गेली आणि ग्रीक सैनिकांनी बाहेर उड्या मारल्या. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. आणि संपूर्ण ग्रीक पलटणीने त्यांचे जे ग्रीकचे जे काही सोल्जर्स होते त्यांनी सगळ्यांनी शहरात प्रवेश केला. द ग्रीक्स
set fires to horses and towers, houses and towers and palaces. ग्रीकांनी ताबडतोब कोणताही विचार न करता त्यांची घरे, त्यांचे मनोरे आणि त्यांची राजवाडे ते सगळे काय केले, बिगिन टू बर्न अँड किल. त्यांनी फक्त एकच ध्येय घेतलं होतं, आग लावणे आणि मारून टाकणे. The Troy was filled with the sight of the leaping flames and sound of the shouting and the noise of weapons and cries of the weeping women. ट्रॉय शहर हे लपटत्या ज्वाळांनी आणि आरडाओरडांनी, शस्त्राच्या आवाजाने, रडणाऱ्या स्त्रियांच्या किंचळ्यांनी भरून गेलं होतं. दे फील्ड विथ द साइट ऑफ द लिपिंग फ्लॅम्स, sound of the shouting and the noise of the weapons and the cries of the weeping women. The sleeping Trojans sprang out of their beds, but they were taken by the surprise. त्या झोपलेले ट्रोजन लोक अंथरुणातून बाहेर आले, ते भयचकित होऊन गेले. Their enemies were right inside their walls, and many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. ते भयचकित होऊन गेले होते की शत्रू खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आले होते आणि कितीतरी ट्रोजन्स आपले चिलखते घालून शस्त्र हाती पकडण्याच्या आतच मारले गेलेले होते. इबत ते त्यांचे आर्मर्स घालतील, ते आपले शस्त्र घेतील त्याच्या आधीच द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन द आर्मर्स. त्यांचे जे चिलखत आहे ते घालतील त्या आधीच ते मारले गेले होते. दे सेज देअर वेपन्स, ते त्यांचे अस्त्र हातात घेतील त्याच्या आधीच ते ट्रोजन्स मारल्या गेलेले होते. द ब्राईट लाईट अप द नाईट द स्काय ॲज अ पॅलेसेस अँड हाऊसेस, टेम्पल्स अँड द टॉवर्स वेंट अप इन द फ्लेम्स. राजवाडे, घरे, देवळे, मनोरे सगळे ज्वाळांनी वेढले गेलेले होते आणि त्यामुळे द ब्राईट लाईट लिट अप द नाईट स्काय, आणि त्यामुळे रात्रीचे आकाश भगभगत्या प्रकाशाने उजळून गेले होते. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड. ट्रोजननी शक्य होते तेवढे लढले, सगळे लढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बट इट वॉज ऑल द वेन, पण ते सगळं व्यर्थ ठरलं. ऑल द वेन्स म्हणजे व्यर्थ जाणे. Old King Priam was killed with all his brave sons. वृद्ध जो राजा होता प्रियम, तो त्याच्या सगळ्या मुलांसह मारला गेलेला होता. पहा, The Hector's wife and his old mother and sisters were carried off as a slave by the conquerors. हेक्टरची जी पत्नी होती त्याची वृद्ध आई आणि बहीण, जो हेक्टर ज्याला ॲक्लिसनी मारलं होतं, तो ॲक्लिस ज्याने पूर्ण चिलखत घातलं होतं, फक्त त्याच्या टाचेला पॉयझनचा बाण लागल्यामुळे मेला होता. ज्या ॲक्लिसनी हेक्टरला मारलं होतं त्याची वाईफ, त्याची आई आणि त्याच्या सिस्टर्ससुद्धा गुलाम बनून आपल्यासमोर या ग्रीक लोकांनी घेतलं. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city. आता त्याचे नशीब हेलनप्रमाणे बलवत्तर नव्हते. आता पहा, हेक्टरची बहीण, पत्नी, वृद्ध आई, बहीण सगळे या सगळ्यांनी नेत्यांनी जे ग्रीकचे होते त्यांनी सगळ्यांनी गुलाम बनवून आपल्याबरोबर नेलं. पण पहा पुढे काय झालं. राजा मेनलास हेलनला शोधण्यासाठी गेला. द किंग मेनलास रश टू द सिटी लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. शोधण्यासाठी शहरभर धावला. त्याने तिच्या राजवाड्यात आणि तेव्हा तिला ती हेलन जी होती त्याला त्याच्या राजवाड्यात सापडली. She hugged her head in shame and sorrow as she faced her former husband. आपल्या पहिल्या नवऱ्यासमोर जाताना शरमेने आणि दुःखाने तिची मान खाली गेली होती. भावना तिरकाईने तिचा कंठ दाटून आला होता, पण ती बोलू शकत नव्हती. पुढे पहा, her voice was choked with emotions and she could not speak. ती बोलू शकत नव्हती. But Menelaus forgave her. पण मेनोलासने तिला क्षमा केली. She went back with him
for it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. पहा, एवढं सगळं झाल्यानंतरही मेनेलासने हेलनला माफ केलं, तिला क्षमा केलं आणि तिला परत घरी घेऊन आला, कारण तिचे घर, तिचा नवरा आणि तिचे मुलं यांच्यापासून तिचे मन दुरावण्यास ॲफ्रोडाइटच कारणीभूत होती. सकाळ झाली. When the morning came, nothing was left of the proud, rich city had resisted attack for 10 years. सकाळ झाली. जेव्हा 10 वर्ष हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव आता काहीही शिल्लक राहिलेले नव्हते. ज्या पॅरिसने हेलनला पकडून आणलं, पळवून आणलं, ती स्वतः पळून आली, ती मात्र स्वतः तिच्या जो फॉर्मल तिचा नवरा होता मेनेलास त्याच्यासोबत वापस गेली. तिचं कोणतंही नुकसान झालं नाही, पण हा जी ट्रॉय सिटी होती ती संपूर्ण उद्ध्वस्त झालेली होती. तर अशा पद्धतीने हा लेसन होता. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल.